वाढत्या तापमानामुळे आधीच उत्तर महाराष्ट्र तापलाय, त्यात विधान परिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही तापलंय। नाशिक जळगावात बंडखोरी झाल्याने राजकीय तापमानात आणखी भर पडली आहे। दोन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिक जळगावकडे लागलंय। उत्तर महाराष्ट्रातल्या 2 जागा नाशिक आणि जळगाव, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आता या 2 जागांवर काय होणार? नाशिक जळगावात तिरंगी कुणाकुणाची उडणार दांडी? नाशकात कमळाला शिवला कावळा, बाणाला घरचाच बाण कसा लागला? जळगावात रेश्मा काळे किंग मेकर की किंग ब्रेकर? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। उत्तर महाराष्ट्रात 2 विधान परिषद मतदारसंघांमध्ये लढत होणार आहे। ते मतदारसंघ कोणते? कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे फाईट? आणि उत्तर महाराष्ट्रात कोणाची हवा झाली आहे टाईट? उत्तर महाराष्ट्र विभाग 2 जागा 7 उमेदवार। नाशिक शिवसेना विरुद्ध 2 बंडखोर, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध बंडखोर गोकुळ गीते व प्रसाद हिरे। जळगाव भाजप विरुद्ध ठाकरे सेना विरुद्ध बंडखोर विरुद्ध अपक्ष। भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध ठाकरे सेनेचे शरद तायडे विरुद्ध बंडखोर रेश्मा काळे विरुद्ध अपक्ष अनिल चौधरी। आता आपण नाशिककडे वळू। शिवसेना विरुद्ध 2 बंडखोर, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध बंडखोर गोकुळ गीते व प्रसाद हिरे। आता महत्त्वाचा प्रश्न, नाशकात कमळाला शिवला कावळा, बाणाला घरचाच बाण कसा लागला? शिवसेनेचे नरेंद्र दराडे विधान परिषदेचे माजी आमदार, दादा भुसे गटाचे समर्थक, नाशिक ग्रामीणमध्ये जनसंपर्क। तिकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गोकुळ गीतेंकडून बंडखोरी, तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात। जोडीला बंडखोर प्रसाद हिरे देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे। नाशिकमध्ये भाजपला घरचा आहेर, दराडेंची वाढली धाकधूक। नाशकात महाविकास आघाडीचा उमेदवारच नाही तरीही गेम महायुतीतच झालाय। भाजपचे नाराज गोकुळ गीते अपक्ष म्हणून उभे, शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत, पण आता भाजपचे कार्यकर्ते कुणाचं काम करणार? दादा भुसे, सुहास कांदे काय भूमिका घेणार? थोडक्यात काय तर नाशकात कमळाची पानगळ, शिंदेंच्या धनुष्याला तडा जाणार का? नाशिकचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर संभाव्य विजेता कोण हा प्रश्नच पडलाय। गोकुळ गीतेंनी 20-30 मतं जरी खाल्ली तरी दराडेंना घाम फुटणार। त्यामुळे नाशिकचा संभाव्य विजेता कोण हे 22 जूनलाच कळणार। आता जळगावकडे जाऊ। भाजप विरुद्ध ठाकरे सेना विरुद्ध बंडखोर विरुद्ध अपक्ष। भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध ठाकरे सेनेचे शरद तायडे विरुद्ध बंडखोर रेश्मा काळे विरुद्ध अपक्ष अनिल चौधरी। भाजपचे नंदकिशोर महाजन, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक गिरीश महाजन यांचे समर्थक, ठाकरे सेनेचे शरद तायडे माजी जिल्हा परिषद सदस्य, ठाकरे गटाचे निष्ठावंत, ग्रामीण भागात काम, आणि रेश्मा काळे शिंदे गटाच्या महिला नेत्या, तिकीट कापल्यानं अपक्ष बंडखोर। थोडक्यात काय तर जळगावात तिरंगी तमाशा, कुणाचा होणार वांदा? 17 जागांमधली सगळ्यात रंजक फाईट म्हणजे जळगावची फाईट, वातावरण टाईट। शिंदे गटाच्या रेश्मा काळे बंडखोर उमेदवार म्हणून उभ्या, त्यामुळे महायुतीची मतं फुटणार हे 100%। त्याचा फायदा ठाकरे गटाचे शरद तायडे घेणार। एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील सगळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत शिरलेत। जळगावातली ही लढत पाहता बहिणाबाईंच्या कवितेवरून आठवलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, पण इथं तर तव्यावर महायुतीच भाजून निघतीये। जळगावचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर इथला संभाव्य विजेता कोण हे कुणीच सांगू शकत नाही। उलट भाजपला सर्वात जास्त धोका वाटतो। अपक्ष बंडखोर रेश्मा काळे किंग मेकर नाही तर किंग ब्रेकर ठरू शकतात। एकूणच काय तर उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक काय आणि जळगाव काय या दोन्ही जागा महायुतीसाठी धोक्याच्या घंटा ठरल्यात, कारण इथं स्वतःच्याच लोकांनी खिंडार पाडलंय। नाशिक कसंबसं वाचेल, पण जळगावचं 50-50 नाही तर 33-33-33 होण्याची चिन्ह आहेत। आता नेमकं काय घडणार हे येत्या 22 जूनलाच निकाला दिवशी कळणार। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।